नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 3 पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यातील 9 1 ते 999 पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखता येणे याचा व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत. पहा, सम संख्या ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला सम संख्या म्हणतात. सम संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो. उदाहरणार्थ 20, 22, 24, 26, 28, 32. निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य येते, त्या भागाकाराला निशेष भाग म्हणतात. आणि विषम संख्या मग 2 ने निशेष भाग जातो म्हणजे त्या भागाकाराचं उत्तर 0 येतं, त्या सम संख्या आहेत. आता विषम संख्या ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही म्हणजे बाकी 1 येते, त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. अशा संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असतो. उदाहरणार्थ 93, 95, 97, 85, 81. क्रमवार सम संख्या 2 ने वाढत जातात. उदाहरणार्थ 42, 44, 46. तर क्रमवार विषम संख्या ही 2 नेच वाढत जातात. उदाहरणार्थ 31, 33, 35, 37. दोन सम संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार सम संख्याच असते. दोन सम संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार सम संख्याच असते. उदाहरणार्थ 14 अधिक 12 बरोबर 26. 16 वजा 8 8. सम संख्या 4 गुणिले 4 बरोबर 32. म्हणजे दोन सम संख्यांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार ही सम संख्याच असते. विषम संख्यांची बेरीज वजाबाकी सम संख्या येते, तर गुणाकार मात्र विषम संख्या येते. विषम संख्यांचा 2 पाहिजे 7 अधिक 5 बरोबर 12. सम संख्या 23 वजा 17 बरोबर 6. सम संख्याच येते, परंतु गुणाकार 7 गुणिले 5 विषम संख्याच येतो. तर व्यवसाय सोडवणार आहोत. पहिला आहे 1 ते 100 संख्यामध्ये सम संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये सम संख्या ह्या 50 आहेत आणि विषम 50 आहेत. मग पर्याय क्रमांक 1 50. दुसरा आहे खालीलपैकी विषम संख्या कोणती? पहिली आहे एकक स्थानचं संख्या पाहिजे, त्याच्यात तर 2च्या पटीच्या संख्या असतील तर ती सम संख्या, आणि 3, 5, 7 ह्या जर संख्या असतील तर ती विषम संख्या. इथे 2 आहे मग ही सम संख्या आहे. इथे 4 आहे ही पण सम संख्या आहे. इथे 6 आहे ही पण सम संख्या आहे, परंतु इथे 7 आहे मग ही विषम संख्या आहे. पुढे आहे प्रश्न तिसरा 1 ते 50 या संख्यामध्ये विषम संख्या किती? 1 ते 50 या संख्यामध्ये विषम संख्या पण 25 आहेत आणि सम संख्या पण 25 आहेत. 100च्या मागील क्रमाने येणाऱ्या 2 सम संख्या कोणत्या? मागे जायचंय. 100च्या मागे 2 ने मागे गेलं तर 98, नंतर त्याच्या 2 ने मागे गेलं तर 96, म्हणजे 98 आणि 96. पर्याय क्रमांक 3. पुढील पैकी कोणत्या पाड्यात विषम संख्या असू शकतील? पहा, 4, 6, 8 हे सम संख्या आहेत. त्या पाड्यामध्ये सम संख्या असू शकतील, परंतु 3 ही विषम संख्या आहे, मग हिच्या पाड्यामध्ये विषम संख्या असू शकतील. 7च्या पुढील 5वी विषम संख्या कोणती? 7 नंतर पहा, 7च्या पुढील 5वी विषम संख्या विचारली आहे. 7 नंतर 2 ने पहिली वाढली तर 9, 9 नंतर 11, 11 नंतर 13, 13 नंतर 15, 15 नंतर 17. मग 5वी विषम संख्या आहे 17. 19च्या मागील चौथी सम संख्या कोणती? 19च्या मागील चौथी पहिली आहे, मग 19च्या मागील चौथी सम संख्या कोणती? मग 19 वजा 19 ही काय आहे? विषम संख्या आहे. मग ह्या विषम संख्येतून 7 वजा केले, चौथी विचारली आहे आपल्याला.
च्या मागील चौथी सम संख्या कोणती? मग 19च्या मागे गेलं तर ती होईल 19 वजा 7. पर्याय क्रमांक 3. 52 नंतर येणारी पहिली सम संख्या कोणती? 52 नंतर पहिली येणारी सम संख्या 2 ने वाढते. पहिलीच म्हणजे 54. पुढील पैकी कोणती सम संख्या असेल? 57 वजा 4. 57 मधून 4 वजा केले तर राहतील 52. ती कोणती सम संख्या असेल? 57 वजा 5 57 वजा 4. 57 मधून 4 वजा केले तर राहतील 53. ही विषम संख्या आहे. 57 गुणिले 1 होईल 57 आणि 57 अधिक 0 होतील 57. 57 अधिक 5. 57 नंतर 5 किती होतील? 62. म्हणजे ही सम संख्या असेल. पुढे आहे खालील कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते? म्हणजे आपल्या विषम सम संख्या ह्या ठरवल्या जातात एकक घरातल्या अंकामुळे. मग एकक 11वा प्रश्न आहे 1 ते 100 संख्यामध्ये दशक स्थानी 7 हा अंक असलेल्या किती विषम संख्या आहेत? 7 हा अंक असलेल्या 5 विषम संख्या आहेत. पुढे आहे 12. कोणत्याही विषम संख्येस 2 ने भागल्यास बाकी किती उरते? तर बाकी 1 उरते. खालीलपैकी कोणत्या संख्येतून 5 वजा केल्यास तर सम संख्या मिळेल? याच्यामधून 5 वजा केले 271. याच्यामधून 5 वजा केले तर 126 आणि याच्यामधून 5 वजा केले तर 141 आणि याच्यामधून 5 वजा केले 22 तर 417. 21 आणि 22. 5 वजा केल्यास सम संख्या मिळेल. तर फक्त हे आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे दशक स्थानी 9 हा अंक असलेले किती सम संख्या 1 ते 100 या संख्यामध्ये आहे? तर ते आहेत 5. पुढे आहे पुढीलपैकी कोणत्या पाड्यात सर्व संख्या विषम असतील? हा 5चा पाढा 5 25 5 36 सगळ्या सविषम संख्या 5 मध्ये नसतील, 6 मध्ये पण नसतील आणि 11 मध्ये नसतील. मग एकही नाही. पुढे आहे 6 आणि 4 दोन्ही पाड्यामध्ये असलेल्या एकूण विषम संख्या किती? तर दोन्ही पाड्यामध्ये असलेल्या एकूण विषम संख्या विचारले आपल्याला. तर 6 एके 6 6 दुने 12 6 त्रिक 18 6 चौक 24 6 पंचे 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 6 10 60 आणि 4 4 एके 4 4 दुने 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24 4 7 28 4 8 32 4 9 36 आणि 4 10 40. याच्यामध्ये सगळ्या सम संख्या आहेत आणि याच्यामध्ये पण सगळ्या सम संख्याच आहेत. मग विषम संख्या एकही नाही. मग पर्याय क्रमांक 3 0. 3 अंकी विषम संख्या एकूण किती आहेत? 3 अंकी एकूण विषम संख्या आहे 450. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असेल? 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज ही काय येते? सम संख्या येते. मग सम आणि परत विषम, सम आणि विषम परत ते काय येईल? तर विषमच येईल त्याची बेरीज. पुढे आहे ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी विषम संख्या कोणती असेल? एका विषम संख्येनंतर 2 ने दुसरी विषम संख्या येते. मग अधिक 2. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न 20वा 703 च्या मागील 2 क्रमवार विषम संख्या कोणत्या? 7 च्या 3
2 2 ने मागं जायचे, 7च्या 3च्या 2 ने मागं गेले तर 701. परत 701च्या 2 मागं गेलं तर 699. 701 आणि 799 पर्याय क्रमांक 2. खालील पर्यायातील 3 अंकी विषम संख्या कोणती? 3 अंकी विषम संख्या विचारली आपल्याला, तर हे 1 अंकी संख्या आहे, ती येणार नाही. विषम संख्या इथं एकक घरात 2 आहे म्हणून ही सम संख्या आहे. मग 3 अंकी विषम संख्या ही आणि ही. क आणि ड. पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृतीत एकूण किती सम संख्या आहेत? तर एकक घरात इथं 8 आहे, ही सम संख्या आहे, ही सम संख्या आहे, ही सम संख्या आहे, ही सम संख्या आहे. 7 आणि 5 आहे त्या विषम संख्या आहेत. मग 1 2 3 आणि 4. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे खालील संख्यांची अयोग्य जोडी कोणती? 195 ही विषम संख्या आहे, मग ही चुकीची जोडी आहे अ. ब. 750 ही सम संख्या बरोबर आहे. 426 विषम ही पण चुकीची जोडी आहे. ही 6 आहेत एकक घरात म्हणजे ही विषम संख्या आहे, सम संख्या आहे. ड आहे 797 विषम ही बरोबर आहे, मग चुकीची आहे अ आणि क. फक्त अ आणि क. पर्याय 4. प्रश्न 24 आहे खालीलपैकी शतक स्थानी 9 हा अंक असलेली सम संख्या कोणती? शतक स्थानी 9 हा अंक असलेल्या 2च संख्या आहेत. ही आहे शेवटच्या 3 एककाच्या घरात 3 आहे म्हणजे ही विषम संख्या आहे. इथं एककाच्या घरात 0 आहे म्हणजे ही सम संख्या आहे. क. फक्त क. पुढे आहे प्रश्न 25. खालीलपैकी 400 पेक्षा मोठी विषम संख्या कोणती? 400 पेक्षा मोठी विषम संख्या लगेच 2 ने वाढते. 400 पेक्षा मोठी संख्या आहे ही 403. नंतर ही सम संख्या आहे, ही पण सम संख्या आहे. मग अ आणि क. अ आणि क. फक्त अ आणि क. पर्याय क्रमांक 3. 26 आहे पुढील पैकी कोणत्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत? पहा इथे 7, इथं 7 आहे एकक घरात, इथं 0 आहे आणि इथं आहे 3. मग ह्या एक सम संख्या आहे, बाकी 2 विषम संख्या आहे. इथे 9 आहे एकक घरात, इथं 7 आणि 1 या सगळ्या विषम संख्या आहेत. इथे 4 8 आणि 8 ही सगळ्या सम संख्या आहेत. इथे 4, इथे 0 आणि इथं 5. 2 सम संख्या, 1 विषम संख्या, या सगळ्या सम संख्या आहेत. पुढचा आहे 27. खालीलपैकी कोणती विषम संख्या नाही? पहा इथं एकक घरात 1 आहे, विषम संख्या आहे. इथे 9 आहे, ही विषम संख्या आहे. इथे 0 आहे, ही विषम संख्या नाही, ही सम संख्या आहे. 9च्या पाड्यातील सम संख्या कोणती? इथं 9 9 2 18 9 27 9 चौक 36 ही विषम संख्या आहे. 9 8 72 ही पण विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आहे. 9 2 18 ही पण विषम संख्या आहे. मग अ, क आणि ड. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.